आमचे मित्र श्री सय्यद साहेब यांचा सेवानिवृत्तीचा निमित्तानं हा स्नेहभोजनाचा आणि मिलनाचा कार्यक्रम ठेवला होता। तर त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला। मी आणि श्री सय्यदजी यांचा मागच्या जवळपास 15 ते 20 वर्षाचा संबंध आहे। त्यांनी घाटीच्या विकासामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे। त्यांच्या काळामध्ये अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी पूर्ण झालेले, ज्याच्यामध्ये मेडिसिन बिल्डिंग असेल, नेफ्रोलॉजी बिल्डिंग असेल किंवा इतरही काही सर्जिकल बिल्डिंगच्या संदर्भामध्ये दुरुस्तीची कामं असतील, सर्जिकल ट्रॉमा असेल, अशा अनेक ठिकाणी त्यांनी चांगलं दुरुस्तीचे असेल, नवीन बांधकामाचे कामं करून रुग्णसेवेमध्ये एका अर्थानं मोठा हातभार लावलेला आहे। आणि त्यामुळंच मला असं वाटतं की अशी जी माणसं आहेत तर ही नेहमीच आपल्याला हवीशी वाटतात, ज्यांच्यामुळं संस्थेच्या नावामध्ये भरभराट होते, मोठं नाव होतं आणि अंतिमतः त्याचा उपयोग हा रुग्णसेवा चांगली करण्यासाठी होतो। आम्ही पेशानं डॉक्टर आहोत। आम्ही त्या ठिकाणी घाटी रुग्णालयामध्ये रुग्णावर उपचार करण्याचं काम करतो, त्यांना बरं करण्याचं काम करतो आणि त्या ठिकाणी रुग्ण बरा होऊन जावा अशी आमची अपेक्षा असते। तर त्याचप्रमाणे श्री सय्यदजी हे त्या ठिकाणी इंजिनियर म्हणून काम केलं आणि त्यांचा जो रोल होता, त्यांची जी भूमिका होती ती त्यांनी अत्यंत चोखपणे निभावलेली आहे। आणि त्यामुळंच त्या ठिकाणचे वार्ड असतील, ऑपरेशन थिएटर असेल, ICU असेल, बाह्यरुग्ण विभाग असेल, अपघात विभाग असेल, या सर्व ठिकाणी अत्यंत चांगलं काम त्यांनी करून त्या ठिकाणी एक प्रकारे रुग्णसेवाच केलेली आहे। आणि आज ते कोणत्याही चौकशीविना सरकारी नोकरीमधून 31 जुलैला सेवानिवृत्त होत आहे। आणि आपल्याला माहीत आहे की आजच्या परिस्थितीमध्ये सही सलामत सेवानिवृत्त होणं किती कठीण आहे, परंतु त्यांनी त्यांच्या सचोटीने, इमानदारीने काम करून आज ते आपल्यामधून सेवानिवृत्त होत आहेत। त्यानिमित्तानं मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। याच्या पुढचं भावी आयुष्य त्यांचं निरोगी जावं, त्यांना त्यांचे काही छंद राहिले असतील, त्यांचं काही कुटुंबाला वेळ देता आला नसेल तर तो त्यांनी या भविष्यातल्या काळामध्ये तो द्यावा आणि एक चांगलं आयुष्य, सेवानिवृत्तीचं नंतरचं आयुष्य सुद्धा चांगल्या प्रकारे व्यतीत करावं अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो। मी डॉक्टर शिवाजी सुकरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर। त्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज रिटायरमेंटचा जो दिवस आहे तो माझ्यासाठी अत्यंत दुःखदायक आहे। मी फार आनंदी नाही आहे जरी हा प्रोग्राम लोकांनी आनंदाने साजरा केला, पण आता ऑफिस सुटेल, ऑफिसची लोक सुटतील, काम सुटेल, सगळं ते 35 वर्षाचं जे विश्व मी बघितलं होतं ते सगळं आता मागं पडेल। पण एक चांगली गोष्ट आहे की लाईफमध्ये एक ब्रेक पाहिजे, तसा हा ब्रेक मला मिळालेला आहे। मी निश्चितपणे इथून पुढं ज्यावेळेस नवीन वर्षाच्या ह्याच्यात पदार्पण करेल 1 ऑगस्ट पासून, तर आजपर्यंत पैशासाठी, पोटासाठी काम केलं, आता सेवेसाठी काम करेल। गरीब लोक, रुग्ण, गरजू लोक, ह्या लोकांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल ह्यासाठी मी माझं उर्वरित आयुष्य देणार आहे। कारण देवाने आपल्याला भरभरून दिलेलं आहे, पण ज्यांना काही गोष्टीसाठी कमी आहे ती फुल ना फुलाची पाकळी, जे काही आपल्या लिमिटमध्ये करता येईल ते इथून पुढील आयुष्यात मी निश्चितपणे करणार आहे। गझल गायक आहेत, कव्वाली गातात, शेरोशायरी करतात, याबद्दल आपलं काय? ते नैसर्गिक आहे। ज्यावेळेस मी कधी शेरोशायरी करतो तर ते स्पॉन्टेनियस त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार ते येतं,
ते काही ठरवून मी काय फार मोठा असा हे नाही आहे, ठरवून काही नसतं, ते स्पॉन्टेनियसली ती परिस्थिती बघून त्यावेळेस त्या पद्धतीने येतं. काय आनंदाचे क्षण सर आपल्या? आनंदाचे क्षण तर खूप आहेत आयुष्यात, देवानं भरभरून दिलेलं आहे. शून्यातून उचलून मला इथपर्यंत आणलं, आज एवढ्या लोकांनी अभिनंदन केलं, तर हे देवाचे माझे लाख लाख आभार आहेत की त्यांनी माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबात, एका खेडेगावात जिथं काहीच नव्हतं, माझे वडील पेशमाम होते, मी इंजिनियर झालो म्हणजे नेमकं काय झालो हे त्यांना माहीत नव्हतं, पण त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकून हा मुलगा निश्चित काही ना काही करेल म्हणून मला शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवलं, माझ्यावर विश्वास ठेवला, आणि आज मला आनंद आहे की मी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरू शकतो. धन्यवाद. सबसे पहले तो अपने आप को इंट्रोड्यूस करने से पहले मैं ये बताना चाहता हूँ कि सैयद साहब मेरे इंजीनियरिंग के क्लासमेट हैं और शुरुआत हमारी इंजीनियरिंग से हुई थी, और आज का दिन उनके सर्विस का एंड वाला डे है। उनको तो बहुत बहुत शुभकामनाएं अपने फ्यूचर लाइफ के लिए, और उन्होंने जो अप्रतिमीय काम किया है जो सर्विस के अंदर, वो कोई ऐसा कर नहीं सकता है। उन्होंने जो भी किया डिपार्टमेंट के लिए, स्टेट के लिए, देश के लिए, उसके लिए उनका बहुत बहुत धन्यवाद, और आगे की ज़िंदगी के लिए उनको बहुत बहुत शुभेच्छा। धन्यवाद। काम के बारे में बहुत काम अच्छा है आपका। घाटी का काम तो एक उनका लैंडमार्क है, वैसे उनके और भी कई लैंडमार्क्स है, आपको शायद एक ही पता है, लेकिन उनके ऐसे लॉ कॉलेज और जो तो रेगुलर के अंदर, उसके पहले भी उन्होंने रोड्स के अंदर भी, हाईवेज के अंदर भी काफ़ी अच्छे काम किए, वो काम भी उन्होंने ये तो बहुत सराहनीय काम किए, और एक क्लीन पर्सनालिटी जिसे कहते हैं, ऐसे ये तो हमारे सैयद साहब हैं। धन्यवाद। इधर आ जाइए, सेंटर साइड। रिटायरमेंट का आखिरी दिन तो नहीं है, कल है। आज आपकी तरफ से पार्टी रखी गई थी। आपका जो काम, अब जो 35 साल की आपकी सर्विस है, 35 साल की सर्विस में आपने जो काम किए हुए हैं, बहुत ही क्लीन और उम्दा काम किया गया है, और कोई बेदाग काम किए गए हैं अभी तक। और इस दौर में सैयद साहब जैसे घाटी को जो 10 साल संभाले हैं, शायद ही कोई दूसरा नहीं संभाल सकता था। जितने भी आए घाटी में सब 2-2 साल में गए, और सैयद साहब वहाँ पे जेई बोल के 7 साल रहे, 3 साल डिप्टी इंजीनियर बोल के संभाले। घाटी संभालना कोई बड़ी बात नहीं, और लॉ यूनिवर्सिटी एक बहुत बड़ा प्रोजेक्ट था उनके पास, उसको भी बखूबी उन्होंने बहुत अच्छी तरह से उसका पूरे काम करे, और उसके ऊपर उनको बहुत सारे ये भी मिले, अवार्ड भी मिले उसमें। और आप इंजीनियर एसोसिएशन के मेंबर भी है, सेक्रेटरी भी है ऑल इंडिया इंजीनियर एसोसिएशन के। आपको आगे की ज़िंदगी के लिए शुभकामनाएं। आपकी आगे की जो रिटायर लाइफ है वो बहुत सुख और चैन से दी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.